खूप वर्षांपूर्वी एका छोट्या गावात गणपती बाप्पाचा एक गरीब पण खूप भक्तिमान भक्त राहत होता. त्याच्याकडे मोठी पूजा करण्यासाठी ना सोनं होतं ना महाग फुलं, पण त्याच्या मनात बाप्पासाठी अपार प्रेम होतं. दररोज तो जंगलात जाऊन साधी फुलं गोळा करायचा आणि प्रेमाने गणपती बाप्पाला अर्पण करायचा. एके दिवशी जोरदार पाऊस पडत होता. सगळीकडे चिखल आणि वारा होता. त्या भक्ताला कोणतंच सुंदर फूल मिळालं नाही. शेवटी त्याला रस्त्याच्या कडेला एक लाल जास्वंदाचं फूल दिसलं. त्याने ते फूल प्रेमाने उचललं आणि म्हणाला, बाप्पा, माझ्याकडे देण्यासाठी हेच आहे, पण यात माझी खरी भक्ती आहे. ते फूल गणपती समोर ठेवताच मंदिरात एक सुंदर सुगंध पसरला आणि वातावरण शांत झालं. त्या रात्री भक्ताच्या स्वप्नात गणपती बाप्पा आले आणि म्हणाले, मला महाग वस्तू नाही, तर मनापासून केलेली भक्ती प्रिय आहे. जास्वंदाचं हे फूल तुझ्या प्रेमाचं प्रतीक आहे, म्हणून ते मला सर्वात जास्त आवडतं. तेव्हापासून जास्वंदाचं फूल गणपती बाप्पाला अर्पण करण्याची परंपरा अधिक प्रसिद्ध झाली असं मानलं जातं. ही गोष्ट आपल्याला शिकवते की देवाला संपत्ती नाही, तर स्वच्छ मन, श्रद्धा आणि प्रेम महत्वाचं असतं.